जय जय रघुवीर समर्थ। एकदा पृथ्वीवर मेलेल्या मनुष्याला घेऊन जाण्यासाठी स्वतः यमदूत आले। मृत झालेल्या आत्म्याला जायचे नव्हते, तरीही इच्छेविरुद्ध जबरदस्तीने त्याला यमदूत घेऊन गेले। बाजूला त्याचे कुटुंब आणि जवळचे लोक रडत होते, हृदय भरून आर्तनाद करीत आपल्या प्रिय व्यक्तीला जाणाऱ्या मार्गावर बघत होते। त्या मृत आत्म्याला पृथ्वी सोडताना भीती, दुःख आणि अपूर्णतेची जाणीव होत होती, तर यमदूत शांतपणे अटळ न्याय घेऊन त्याला पुढे नेत होते। यमदूत आणि मेलेल्या आत्म्याची ही कथा तुझ्यातील आळस मुळापासून नष्ट करेल आणि तुझा विजय करेल। तुझ्याही नशिबाचे फासे बदलतील आणि तुला हवे ते प्राप्त होईल। ही कथा आहे त्या आत्म्याची ज्याला आपल्या आळसामुळे, नादानपणामुळे आणि अपूर्णतेमुळे अनेक संधी गमवाव्या लागल्या, पण या प्रवासात त्याला समजेल की प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग, मेहनत आणि जाणीव जीवन बदलू शकते। ऐकताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यातल्या हरवलेल्या क्षणांची जाणीव होईल आणि आळसावर विजय मिळवण्याची प्रेरणा मिळेल। या कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वरी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा। आजची कथा लाईक करून ज्या भक्ताला या कहाणीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी सर्वांसाठी आपण शक्तिशाली चमत्कार करणारी प्रार्थना ईश्वराकडे करणार आहोत, जी आपली मोठी इच्छा पूर्ण करू शकते। ईश्वराचे संरक्षण कवच आपल्या भोवतीही प्रार्थना केल्याने तयार होते। रात्रीची वेळ होती, गाव पूर्ण शांत झालं होतं, पण त्या शांततेतही एक विचित्र जडपणा होता, जणू काही कुणाच्या आयुष्याचा शेवट हळूहळू जवळ येत होता। त्या गावात राहणारा अर्जुन नावाचा एक तरुण, वयाने तर फक्त 25, पण सवयींनी मात्र आयुष्य संपल्यासारखा जगत होता। सकाळचा सूर्य कित्येकदा त्याच्या खिडकीतून डोक्यावरून जायचा, पण अर्जुनच्या आयुष्यात कधीच उजेड पडत नव्हता। उद्या करू, अजून वेळ आहे, हे त्याचे कायमचे शब्द होते। आई दररोज त्याला हळू आवाजात उठवायची, बाळा उठ, काहीतरी काम कर, आयुष्य निघून जाईल, पण तो चादरीत तोंड झाकून परत झोपायचा। वडिलांच्या डोळ्यातला विश्वास हळूहळू निराशेत बदलत होता। मित्रांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं सोडलं होतं आणि संधी त्या तर त्याच्या दारात येऊन परत वळून जात होत्या। अर्जुनला वाटायचं अजून खूप वेळ आहे, मी कधीही बदलू शकतो, पण त्याला कधीच कळलं नाही की वेळ हा कुणासाठीही थांबत नाही। त्या दिवशीही तो दुपारी उशिरा उठला। घरात शांतता होती, आई स्वयंपाकघरात काम करत होती, वडील शेतावर गेले होते। मोबाईल हातात घेतला, काही वेळ निरर्थक स्क्रोल केलं आणि पुन्हा आळसाच्या जाळ्यात अडकला। अचानक बाहेर आकाश ढगांनी भरून गेलं, वारा जोरात वाहू लागला आणि वातावरणात एक अनामिक भीती पसरली। अर्जुनने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण त्याला काहीच कळेना, फक्त मनात एक बेचैनी निर्माण झाली। काय होतंय हे त्याने स्वतःलाच विचारलं, पण उत्तर नव्हतं। थोड्याच वेळात तो पुन्हा बेडवर आडवा झाला आणि डोळे मिटले, पण ही झोप वेगळी होती। अचानक त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याला हळू आवाजात हाक मारत आहे, अर्जुन। आवाज थंड, गंभीर आणि आतपर्यंत घुसणारा होता। त्याने घाबरून डोळे उघडले, पण समोर जे दिसलं त्याने त्याचा श्वासच रोखला। खोलीत अंधार पसरला होता आणि त्या अंधारात 2 उंच सावल्या उभ्या होत्या, डोळे जणू अंगारासारखे लाल, चेहऱ्यावर कठोर शांतता आणि वातावरणात एक असह्य थंडी। अर्जुनच्या शरीरात भीतीची लहर पसरली, तो उठायचा प्रयत्न करत होता, पण शरीर हालत नव्हतं। तू कोण आहेस? त्याच्या ओठातून शब्द निघाले, पण आवाज थरथरत होता। त्या सावल्यांपैकी एक पुढे आली आणि तिचा आवाज खोलीत घुमला, आम्ही यमदूत आहोत आणि तुझा वेळ संपला आहे। अर्जुनच्या कानावर हे शब्द पडले आणि त्याला जणू वेळच थांबली असं वाटलं। नाही, अजून नाही, मी अजून काहीच केलं नाही। आयुष्यात मला काहीतरी करायचं आहे, मला अजून वेळ हवा आहे, तो रडत म्हणाला। पण यमदूतांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती। त्यांच्या नजरेत फक्त एक सत्य होतं, कठोर, आटळ आणि न बदलणारं।
तुला वेळ दिला गेला होता अर्जुन, पण तू तो आळसात वाया घालवला. प्रत्येक वेळी उद्या उद्या असंच म्हणताना तू आजपर्यंत हरवत गेलास आणि आज सगळं काही संपलं आहे. त्या क्षणी अर्जुनच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य फिरायला लागलं. आईचा प्रेमळ चेहरा, वडिलांची अपेक्षा, मित्रांची साथ आणि त्याने गमावलेल्या सगळ्या संधी. प्रत्येक क्षण त्याला टोचत होता. जर मी थोडा प्रयत्न केला असता तर मी आजच काहीतरी सुरू केलं असतं, पण आता वेळ उरला नव्हता. यमदूतांनी हात पुढे केला आणि अचानक अर्जुनला असं जाणवलं की त्याचं शरीर खालीच पडलेलं आहे आणि तो स्वतः त्यापासून वेगळा झाला आहे. तो घाबरून स्वतःकडे पाहत होता. त्याचा आत्मा शरीरापासून वेगळा झाला होता. भीतीने त्याचा प्रत्येक विचार थरथरत होता. हे खरं आहे का? मी खरंच मरण पावलो? त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आता त्यांना कोणतीही किंमत उरली नव्हती. यमदूत शांतपणे म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे अर्जुन. आता तुला तुझ्या प्रत्येक क्षणाचा हिशोब पाहावा लागेल आणि ते पाहूनच तुला कळेल आळसाने तुझ्याकडून काय काय हिरावून घेतलं. त्या शब्दांसोबतच खोलीतील अंधार आधी गडद झाला आणि अर्जुनचा आत्मा त्या अंधारात ओढला जाऊ लागला. आता त्याची यात्रा सुरू झाली होती. एक अशी यात्रा जी त्याला त्याच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयासमोर उभं करणार होती आणि पुढे जे तो पाहणार होता ते त्याच्या आत्म्यालाही हादरवून टाकणारं होतं. अर्जुनचा आत्मा शरीरापासून वेगळा होताच तो एका अज्ञात आणि गडद मार्गावर खेचला गेला, जिथे वेळ आणि ठिकाणच हरवलेले होते. प्रत्येक पावलावर त्याच्यासमोर त्याचं आयुष्य सजीव चित्रांसारखं उभं राहत होतं. पण आता ते फक्त आठवणी नव्हत्या. त्या आठवणी त्याला चकित करणारे, भीतीने भरलेले अनुभव देत होत्या. त्याच्यासमोर पहिलं दृश्य उभं राहिलं. तो स्वतःला लहान मुलासारखा शाळेत बसलेला पाहत होता. मित्रांबरोबर खेळत होता, पण अभ्यासासाठी एक तासही देत नव्हता. आई त्याला हळू आवाजात शिकवत असताना तो हसत टाळत असे. आई नंतर करतो, उद्या करतो. आता त्या छोट्या छोट्या क्षणांचे परिणाम त्याच्या आत्म्यावर तलवारीसारखे पडत होते. प्रत्येक नंतर नंतर या शब्दाचा परिणाम त्याच्या आत्म्यावर खोलवर कोरला गेला होता आणि तो जणू स्वतःलाच त्या चुका पुन्हा अनुभवताना पाहत होता. यमदूत त्याच्या शेजारी शांतपणे उभे होते. त्यांचे चेहरे कठोर आणि अटळ होते आणि त्यांच्या नजरेत फक्त सत्याचं प्रतिबिंब झळकत होतं. त्यांनी अर्जुनच्या आत्म्यासमोर त्याचे सर्व निर्णय, त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक संधीचा लेखाजोखा उभा केला. ज्या संधी त्याने सोडल्या, ज्यांना वेळ दिला नाही, ज्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, प्रत्येक दृश्य त्याच्या आत्म्यावर जबरदस्त दबाव आणत होते आणि अर्जुन थरथरत होता. त्याचे अंतःकरण अपराध आणि लाजेने भरून गेले होते, पण त्याने स्वतःला काहीही थांबवता येत नव्हतं. पुढे चालत असताना त्याला दिसले की त्याने गमावलेल्या प्रत्येक दिवसांमध्ये लोक किती मेहनत करत होते, किती प्रयत्न करत होते आणि त्याने स्वतःच्या जीवनात किती वेळ वाया घालवला होता. त्याच्या शेजारी काही मित्र अपयशाला सामोरे जात होते, पण त्यांनी मेहनत सोडली नव्हती. काही मित्र मोठ्या संधी साधत होते आणि अर्जुन त्या क्षणात बसून फक्त वेळ वाया घालवत होता. प्रत्येक दृश्य त्याच्या अंतःकरणाला झकझोरून टाकत होते आणि त्याचा आळस किती घातक ठरू शकतो याची जाणीव होत होती. आता यमदूतांनी त्याला त्याचे भविष्य दाखवले. जर तो अजूनही आळसाने जगला असता तर काय झालं असतं? त्याने स्वतःला वृद्ध, निराश आणि अपयशी अवस्थेत पाहिले. कोणी त्याला आठवतही नव्हते. त्याचे स्वप्न संपलेले, आयुष्य वाया गेलेले. त्या मार्गावर चालताना अर्जुनचा आत्मा त्याच्या मनात एक प्रश्न घेऊन आला. मी नेहमी म्हणत असे नंतर करतो, पण खरंच मी आता काय करू शकतो? आणि त्या क्षणी यमदूतांनी त्याला शांतपणे सांगितले, अर्जुन, हा फक्त आरसा आहे सत्य पाहण्यासाठी. तू तयार आहेस का? तुला प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागेल. तुझ्या आळसाचे परिणाम, तुझ्या निर्णयांचा हिशोब आणि तुझ्या आयुष्याचा खरा अर्थ. अर्जुनचा आत्मा आतून हलकेच थरथरायला लागला, पण त्याला एक आभास झाला की त्याच्यासाठी अजूनही बदल करण्याची संधी आहे. फक्त त्याला स्वतःच्या धैर्यात आणि जाणीवेत विश्वास ठेवावा लागणार.
त्या रात्रीची यात्रा भीतीदायक होती, पण त्याच वेळी जागृत करणारी देखील होती. अर्जुनचा आत्मा समजत होता की आळसाचा प्रभाव किती घातक ठरतो आणि जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. या अनुभवाने त्याच्या अंतःकरणात एक हलकी पण ठाम ज्वाला पेटवली. आता त्याला समजले होते, जर तो आपले जीवन बदलणार असेल तर हीच वेळ आहे. पुढे एक लांब आणि कठीण यात्रा उभी आहे, जिथे त्याला स्वतःच्या चुका प्रत्यक्ष अनुभवून जाणवणार आहे. त्या रात्री अर्जुनचा आत्मा भीतीतून जागृत झाला आणि त्याला समजले, आता फक्त भीती पुरेशी नाही. त्याला जाणवलं, जबाबदारी आणि मेहनतीचा मार्ग पकडावा लागणार आहे. त्याच्या अंतःकरणात हलकी पण ठाम ज्वाला पेटली. आता त्याला प्रत्येक क्षणाची किंमत समजली आणि पुढील भागात त्याला पहिल्या संधीची शिकवण मिळणार होती, जिथे त्याला स्वतःच्या चुकीच्या आळसाचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होता. अर्जुनचा आत्मा आता एका अंधाऱ्या, शांत पण गंभीर वातावरणात चालत होता. यमदूत त्याच्या शेजारी उभे होते. त्यांच्या नजरेत एक कठोर सत्य झळकत होते, एक सत्य जे फक्त अर्जुनलाच नाही तर प्रत्येक आळशी माणसाला हाडातून जाणवायला हवे. यमदूतांनी त्याला पुढे घेऊन एका गडद पण सजीव दृश्याकडे नेले, जिथे त्याला पाहायला मिळाले की त्याच्या प्रत्येक आळशी निर्णयाने फक्त त्यालाच नाही तर इतरांचे जीवन कसं प्रभावित झालं आहे. त्याने पाहिलं, ज्या दिवशी त्याने मित्राला मदत करण्याऐवजी नंतर करतो असे म्हटले, तेव्हा त्याचा मित्र संकटात अडकला होता. ज्या दिवशी त्याने काम टाळले त्या दिवशी त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला होता. ज्या संधीला तो पाठ फिरवून बसला तेव्हा त्याने नोकरीसाठी अथवा व्यवसायासाठी लागणारे अनुभव गमावले होते. अर्जुन हे सर्व पाहून थरथरला, कारण हे सर्व पाहून त्याला समजलं की आळसाचा परिणाम फक्त स्वतःवर नाही, ती एक प्रकारची साखळी आहे जी इतरांच्या आयुष्यालाही जखम करते. त्या दृश्यांनी अर्जुनच्या आत्म्यात खोलवर छिद्र करू लागले. त्याने पाहिले आईचा चेहरा, ज्या दिवशी त्याने तिला वेळ दिला नव्हता त्या दिवशी तिच्या डोळ्यातील चिंता वाढली होती. वडील, ज्या दिवशी त्याला शिकवण्यासाठी बोलावत होते पण त्याने ते टाळले होते. तो मित्र, ज्याला त्या दिवशी त्याच्या आधाराची गरज होती पण त्याने तेव्हाही त्याला मदत केली नव्हती. प्रत्येक छोटा क्षण, प्रत्येक नंतर करतो हा शब्द आता जिवंत झाला होता आणि अर्जुनचा आत्मा आतून हळूहळू थरथरत होता. त्याला कळलं की आळस म्हणजे फक्त स्वतःसाठी वेळ वाया घालवणे नाही तर इतरांच्या आयुष्याशी देखील खिलवाड करणे आहे. यमदूतांनी त्याला एका कठीण प्रश्नासमोर उभं केलं. अर्जुन, तुला आता समजेल का की तुझा आळस किती परिणामकारक ठरतो? फक्त स्वतःसाठी नाही तर जे तुझ्यावर अवलंबून आहेत, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्या आयुष्यालाही तू फक्त टाळत बसल्यामुळे किती नुकसान केलं आहेस. अर्जुनचा आत्मा आतून हलका झाला, पण त्याला भीती आणि अपराधाची जाणीव सखोल उमटली. त्याला समजलं की आता फक्त स्वतःसाठी नाही तर त्याच्या कृत्यांमुळे इतरांसाठी देखील मेहनत करणे किती गरजेचे आहे. त्या रात्री अर्जुनचा आत्मा पहिल्यांदाच अनुभवत होता की आळस हा फक्त वैयक्तिक अपयश नाही तर सामाजिक आणि नैतिक अपयश देखील आहे. प्रत्येक क्षणाचे मूल्य किती मोठे आहे हे त्याच्या अंतःकरणात ठळकपणे उमटले. यमदूतांनी त्याला फक्त मार्ग दाखवला होता, पण अनुभवाचा प्रभाव इतका खोल होता की अर्जुनचा आत्मा आतून जागृत झाला. आता त्याला फक्त भीती किंवा अपराधाची जाणीव नव्हती तर सहज समज आणि बदलण्याची प्रेरणा देखील मिळाली होती. अर्जुनचा आत्मा आता एक नवीन ज्वाला घेऊन चालत होता. ही ज्वाला फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही काम करण्याची ठाम इच्छाशक्ती होती. पुढील भागात त्याला पहिल्या परीक्षणाला सामोरे जावे लागले होते, जिथे त्याला स्वतःच्या चुका प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील आणि त्याचा आत्मा समजेल की आळसाच्या प्रत्येक क्षणाचे परिणाम किती खोलवर जातात. अर्जुनचा आत्मा त्या अंधाऱ्या जड वातावरणात अधिक कडक आणि गंभीर मार्गावर जात होता, जिथे यमदूतांनी त्याला पहिले वास्तविक परीक्षण दाखवले. ते दृश्य इतके भयानक आणि थरारक होते की अर्जुनचा आत्मा आतून थरथरायला लागला होता. त्याला दिसलं होतं की जर तो आयुष्यातील प्रत्येक संधी आळसाने टाळत राहिला
तर त्याच्यावर आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांवर काय परिणाम होईल. त्याने स्वतःच्या आयुष्याचा एक संभाव्य भविष्याचा आरसा पाहिला, जिथे तो वृद्ध, निराश, अपयशी आणि जगाकडून विसरला गेलेला होता. त्याचे मित्र जे मेहनत करत होते त्यांचे जीवन पुढे सरकत होते, पण त्याचा आत्मा मात्र हरवलेल्या संधींच्या आणि अपयशाच्या छायेत अडकला होता. यमदूतांनी त्याला एका कठीण सत्याचा सामना करायला लावला. अर्जुनच्या आत्म्यासमोर एक दृश्य उभे राहिले, जिथे त्याने वेळ वाया घालवला होता, शिक्षण टाळले होते, कौशल्य विकसित केली नव्हती आणि मेहनत करणे टाळले होते. परिणाम काय? त्याचे मित्र यशस्वी झाले होते, पण तो स्वतः अपयशी ठरला होता. त्या क्षणाने अर्जुनचा आत्मा आधी घाबरायला लागला. त्याला कळलं की मेहनत न केल्यामुळे फक्त आपलं आयुष्यच नाही, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर देखील परिणाम होतो. आई वडील, कुटुंब, मित्र आणि समाजाचे अपेक्षित समर्थन सगळे या आळसाने हरवले होते. त्याने पाहिले की त्याच्या प्रत्येक निर्णयाने किती लोकांचे जीवन बदलले होते. जेव्हा तो म्हणत असे नंतर करतो, तेव्हा त्याच्या मागे एक संपूर्ण साखळी नकारात्मक परिणामांची उभी राहिली होती. मित्र संकटात अडकले, आई वडील उदास झाले आणि त्याचे स्वतःचे स्वप्न गमावले गेले. अर्जुनचा आत्मा हे सर्व पाहून रडू लागला. त्याला समजलं, आळस म्हणजे फक्त सुस्तपणा नव्हे, तर जीवनाचा गोडवा गमावण्याचा मार्ग आहे. या भयानक आणि हृदयस्पर्शी दृश्यांनी अर्जुनचा आत्मा आतून जागृत झाला. यमदूतांनी शांतपणे सांगितले, अर्जुन, ही फक्त सुरुवात आहे. आता तुला प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजेल. मेहनत, प्रयत्न आणि वेळेचे व्यवस्थापन हे फक्त शब्द नाहीत, हे जीवन बदलणारी खरी शिकवण आहेत. अर्जुनचा आत्मा आता हळूहळू उष्णतेने भरला. भीती आणि अपराधाची ज्वाला आता बदलण्याच्या प्रेरणेमध्ये रूपांतरित झाली. त्या रात्री अर्जुनचा आत्मा समजून गेला की मेहनत न केल्यास आयुष्य फक्त स्वतःसाठीच नाही, तर इतरांसाठीही कठीण आणि दुःखदायक ठरते. प्रत्येक आळशी क्षणाचे परिणाम इतके खोलवर जातात की त्याला प्रत्यक्ष अनुभवणे गरजेचे आहे. त्याचा आत्मा आता थांब झाला होता, फक्त भीतीने नव्हे, तर जाणीव, जबाबदारी आणि बदल करण्याच्या इच्छेने. पुढील भागात त्याला दुसरे अधिक कठीण शिक्षण अनुभवायला मिळणार आहे, जिथे त्याला समजेल की जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि आळसाने तो नक्कीच हरवला जाऊ शकतो. अर्जुनचा आत्मा आता अजून खोल, गडद मार्गावर चालत होता, जिथे यमदूतांनी त्याला त्याच्या आयुष्यात हरवलेल्या संधींचा आरसा दाखवला. प्रत्येक दृश्य त्याच्या आत्म्यावर जिवंत उभे राहिले. जिथे तो म्हणत होता, उद्या बघू, नंतर करतो, तिथे संधी गायब झाल्या होत्या, परंतु त्या संधीचा लाभ घेणारी लोक पुढे गेली होती. अर्जुनचा आत्मा आतून हे सर्व पाहून जळू लागला, कारण त्याला समजलं की वेळ पुन्हा कधीही परत येत नाही. शाळेत टाळलेला तो अभ्यास, मित्रांसाठी न दिलेला वेळ, कुटुंबासाठी न दिलेला वेळ, कौशल्य न शिकणं, हे सगळं काही त्याच्या हातातून निसटून गेलं होतं आणि आता फक्त परिणाम उभा होता. यमदूतांनी त्याला दाखवलं की प्रत्येक हरवलेला दिवस फक्त वाया गेलेला वेळ नव्हता, तर त्याच्या भविष्याचे दरवाजेही बंद करत होता. त्या दृश्याने अर्जुनच्या आत्म्यात खोल छिद्र पाडले. त्याने पाहिले की ज्या दिवसांमध्ये तो आळसाने बसला होता, ते दिवस इतर लोकांच्या मेहनतीने उजळलेले होते. मित्र यशस्वी झाले होते, कुटुंब आनंदी होते, पण त्याचे स्वतःचे जीवन गडद छायेत अडकलेले होते. त्याला समजलं की आळसाने त्याने आयुष्यात खूप वेळ वाया घालवला आहे. त्याने स्वतःच्या स्वप्नांचे, अपेक्षित यशाचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे भविष्यही गमावले. अर्जुनचा आत्मा आतून हादरला, कारण त्याला कळलं की जीवनात संधी पुन्हा पुन्हा परत येत नाहीत. जर एकदा वेळ गमावली तर त्या संधीचं पुनरागमन होणं शक्य नाही. यमदूतांनी त्याला कठोरपणे सांगितले, अर्जुन, ही खरी शिकवण आहे. प्रत्येक क्षण अमूल्य आहे. जे तुला मिळालं आहे तेच वापरावं, नाहीतर वेळ नेहमीसाठी हरवतो. प्रत्येक उद्या, प्रत्येक नंतर करतो, उद्या करतो असं म्हटल्याने तू फक्त स्वतःचं भविष्य नाही, तर तुझ्या कुटुंबाचं नुकसान देखील करतोस. अर्जुनचा आत्मा हे सर्व पाहून जागृत होऊ लागला.
भीती आणि अपराधाची ज्वाला आता बदलण्याची ठाम इच्छा बनत होती. त्याला जाणवलं की मेहनत, प्रयत्न आणि वेळेचा योग्य उपयोग हे फक्त शब्द नाहीत, हे जीवन बदलणारे मार्ग आहेत. त्या रात्री अर्जुनचा आत्मा आत्मविश्लेषण करत होता. त्याला कळलं की आळसामुळे गमावलेले क्षण पुन्हा मिळणार नाहीत आणि प्रत्येक क्षणाला प्रयत्न करणं हीच जीवनातील खरी जाणीव आहे. त्याला समजलं की आता फक्त भीतीने नव्हे तर धैर्य, जाणीव आणि सक्रिय प्रयत्नांनीच आयुष्य बदलता येईल. अर्जुनचा आत्मा आता त्या मार्गावर अधिक गंभीरतेने चालत होता, जिथे यमदूतांनी त्याला प्रत्यक्ष अनुभवायला लावले की आळसाचे परिणाम किती घातक ठरतात. त्याला दिसलं की आयुष्यात काही संधी पुन्हा येत नाहीत. ज्या दिवसांमध्ये तो नंतर करतो, उद्या करतो, आता कंटाळा आलाय असं म्हणत बसला, त्या दिवसांचे परिणाम उभे राहिले होते. अर्जुनचा आत्मा आतून हादरून गेला होता, कारण प्रत्येक निर्णयाचा प्रभाव इतका खोलवर गेला होता की त्याला प्रत्यक्ष अनुभवणे गरजेचे होते. त्याने पाहिले की ज्यावेळी तो मेहनत टाळत होता तेव्हा त्याचे मित्र यशस्वी होत होते. ज्या क्षणी त्याने मित्रांसाठी, कुटुंबासाठी वेळ दिला नाही तेव्हा त्यांना संकटांचा सामना करावा लागला होता. अर्जुनचा आत्मा आतून धक्क्याने भरला, कारण याचा अनुभव प्रत्यक्ष जिवंत होता. त्याला भीती आणि अपराधाची जाणीव दोन्ही मिळाली. त्या अनुभवाने अर्जुनचा आत्मा अंतःकरणात खोल जागा निर्माण करू लागला. त्याने पाहिले की आळसाने फक्त स्वतःचीच नव्हे तर इतरांची देखील जीवनरेषा प्रभावित होते. आईची चिंता, वडिलांचा निराश चेहरा, मित्रांचा संघर्ष हे सर्व त्याच्या एक एक निर्णयामुळे घडले होते. प्रत्येक नंतर करतो, उद्या करतो, आता कंटाळा आलाय असे म्हटल्याने गमावलेले क्षण जिवंत झाले आणि अर्जुनचा आत्मा हळूहळू थरथरायला लागला. त्याला कळलं, मेहनत न केल्यास परिणाम फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक आणि नैतिक पातळीवरही खोलवर जातात. यमदूतांनी त्याला सांगितलं, अर्जुन, हा फक्त आरसा नाही, ही खरी शिकवण आहे. प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि जे तू टाळतोस त्याचे परिणाम फक्त तुझ्यावर नाही तर ज्या लोकांवर तू अवलंबून आहेस त्यांच्यावरही होतात. अर्जुनचा आत्मा आतून हलकासा झाला, पण त्याला समजलं की आता फक्त भीतीने थांबता येणार नाही. आता त्याला धैर्य, जाणीव आणि सक्रिय प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्जुनच्या आत्म्याने मनात ठरवलं की प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणे आणि आळसावर विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याला समजले की प्रत्येक हरवलेला दिवस फक्त वाया गेलेला नाही तर आयुष्याच्या संधींचा अभाव आहे. त्याचा आत्मा आता ठाम झाला. भीती आणि अपराधाची ज्वाला आता जागृतीत जाणीव, बदलण्याची प्रेरणा आणि मेहनत करण्याची ज्वाला बनली होती. पुढील भागात अर्जुनच्या आत्म्यात समजेल की मेहनत, प्रयत्न आणि वेळेचे मूल्य फक्त अनुभवूनच खरी जाणीव येते आणि त्याला पहिल्या खऱ्या यशाचा अनुभव मिळणार आहे. अर्जुनचा आत्मा आता त्याच्या सर्व अनुभवांनी भारलेला होता, पण आतमध्ये एक नवीन प्रकाश जळत होता. ती ज्वाला भीती आणि अपराधाची नव्हती तर जागृत जाणीव आणि बदलण्याची प्रेरणा होती. यमदूतांनी त्याला अंतिम आरसा दाखवला, जिथे त्याला आपले भविष्य पाहायला मिळाले. जर तो मेहनत, प्रयत्न, सातत्य आणि धैर्य यावर विश्वास ठेवतो तर आयुष्य किती सुंदर आणि यशस्वी होऊ शकते, आणि जर तो पुन्हा आळसाच्या मार्गावर गेला तर परिणाम किती भयानक ठरू शकतात हे सर्व त्याला दिसलं. अर्जुनचा आत्मा आतून हलकासा झाला, कारण त्याला समजलं की प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि फक्त प्रयत्न करूनच आपण आपले जीवन घडवू शकतो. त्याने पहिल्यांदा अनुभवले की मेहनत म्हणजे फक्त काम करणे नाही तर आत्म्याला जाणीव देणे, मनाला जागृत करणे आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे होय. अर्जुनचा आत्मा पाहत होता की जी लोक मेहनत करत आहेत त्यांचे जीवन उजळत आहे आणि जे आळसाने वेळ वाया घालवत आहेत त्यांचे जीवन गडद छायेत हरवत आहे. यमदूतांनी त्याला सांगितलं, अर्जुन, प्रत्येक क्षण तुमच्याकडे निवडीसाठी आहे. मेहनत करणे, प्रयत्न करणे, वेळेचा उपयोग करणे हीच खरी शक्ती आहे जी तुझं भविष्य घडवते. अर्जुनचा आत्मा हे सर्व पाहून आतून जागृत झाला. त्याला समजलं की आळसावर विजय मिळवणे ही फक्त वैयक्तिक उपलब्धी नाही
तर जीवनातील प्रत्येक संबंध, प्रत्येक संधी, प्रत्येक भविष्य यावर परिणाम करणारी शक्ती आहे. त्याने ठरवले की आता तो आपले जीवन बदलणार आहे आणि फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही. त्याचा आत्मा आतून ठाम झाला होता आणि ज्वाला अधिक तेजाने पेटली होती. ही ज्वाला मेहनत, सातत्य, धैर्य आणि जीवन बदलण्याची प्रेरणा होती. त्या रात्री अर्जुनचा आत्मा पूर्णपणे जागृत झाला. त्याला समजलं की प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि आळसाला जागा दिल्यास तो फक्त वेळ गमावतो, पण मेहनत घेतल्यास तो आयुष्य बदलतो. यमदूतांनी त्याला शांतपणे पाहिले आणि त्याचा आत्मा पूर्णपणे आतून बदललेला दिसत होता. भीती आणि अपराधाची जागा आता शिक्षण, प्रेरणा आणि जिवंत इच्छाशक्तीने भरलेली होती. अर्जुनचा आत्मा आता समजून गेला होता की जीवनातील खरे यश, आनंद आणि समाधान हे आळसावर विजय मिळून मेहनत, प्रयत्न आणि सातत्याने मिळते. अर्जुनचा आत्मा आतून हलकासा आणि जागृत होत होता, पण आळस आणि सुस्तपणाचा भार अजूनही त्याच्यावर होता. यमदूतांनी त्याला थांबून गंभीरपणे विचारले, अर्जुन, आळस ही फक्त शरीराची सुस्ती नाही, ती आत्म्याची दुर्बलता आहे. तुझ्या प्रत्येक नंतर करतो, उद्या करतो, आता कंटाळा आलाय म्हणण्यामागे ही दुर्बलता आहे. जर तुला हे हरवायचे असेल तर आयुष्यातील मूळमंत्र शिकणे आवश्यक आहे. फक्त ऐकून नव्हे तर मन, वचन आणि कृतीने जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे. यमदूतांनी पुढे सांगितले, आळस दूर करण्याचे 3 मूळ मंत्र आहेत. प्रथम, संकल्प शक्ती. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःला ठाम संकल्प देऊन करणे की आज मी माझे काम विलंब न करता करीन. हा मंत्र मनाला सक्रिय करतो आणि निष्क्रियतेवर विजय मिळवतो. दुसरे, सातत्य आणि नियमितता. म्हणजे नेहमी प्रत्येक कार्य लहान असले तरीही ते नियमितपणे करणे ही खरी मेहनत आहे. यमदूत म्हणाले की जे छोटे प्रयत्न सतत करतात त्यांचे जीवन स्वतः मार्गावर येते. आणि तिसरे, ध्यान आणि जागरूकता. प्रत्येक काम करताना मन फक्त त्या क्षणावर हवे, भूतकाळ किंवा भविष्याची चिंता सोडावी. यमदूतांनी अर्जुनच्या आत्म्याला शिकवले की हे 3 मंत्र एकत्र केल्यास आळस नष्ट होतो आणि प्रत्येक क्षण जीवन घडवण्यास मदत करतो. अर्जुनचा आत्मा शांत झाला होता. आता त्याला पुढे काय करायचे आहे हे समजले होते. त्याला जाणवले की आळस ही फक्त वेळ वाया घालवण्याची सवय नाही, तर जीवनाचे खरे स्वरूप समजून न घेणे आहे. यमदूतांनी त्याला सांगितले, अर्जुन, या मंत्रांना रोज आपल्या आयुष्यात अंमलात आण. संकल्प ठाम ठेव, मेहनत सातत्याने कर आणि मनाला वर्तमान क्षणाशी जोडून कार्य कर. हे केल्यास तुझे जीवन बदलेल आणि आळसाचा भार कधीच तुला जड वाटणार नाही. अर्जुनच्या आत्म्याला प्रथमच जाणवले की आळसावर विजय मिळवणे शक्य आहे आणि हे सर्व तुझ्याच हातात आहे. यमदूतांनी त्याला पुन्हा जीवन जगण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. त्या क्षणापासून अर्जुनचा आत्मा आतून बदलायला लागला. भीती आणि अपराधाची जागा आता संकल्प, मेहनत, सातत्य आणि जागरूकतेने भरली होती. त्याला समजलं होतं की प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि मूळमंत्राचा रोजचा अभ्यास केल्यास जीवनातील आळस कायमचा दूर होऊ शकतो. यमदूतांनी त्याचबरोबर आळस दूर करणाऱ्या सवयी देखील त्याला सांगितल्या होत्या. सकाळी लवकर उठण्याची सवय. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर केल्यास मन आणि शरीर दोन्ही सक्रिय होतात आणि आळसाला जागे होण्याची संधी मिळत नाही. दैनंदिन संकल्प घेणे. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःशी ठाम संकल्प घेऊन करणे, जसं की आज मी सर्व काम वेळेत पूर्ण करीन. संकल्प मनाला स्थिर करतो. लहान पण नियमित प्रयत्न. मोठे उद्दिष्ट सहज पूर्ण होत नसले तरीही दिवसातून लहान प्रयत्न नियमित करणे ही सवय सातत्य टिकवते आणि निष्क्रियतेवर मात करते. आव्हान स्वीकारण्याची सवय. कठीण काम टाळण्याऐवजी त्यांना सामोरे जाणं, यामुळे मनातील भीती कमी होते आणि सक्रियतेची ऊर्जा वाढते. टाळलेली कामे लगेच करणे. नंतर करतो, उद्या करतो असं म्हणण्याऐवजी काम त्वरित करणे, जे आळसाच्या साखळीतून बाहेर काढते. व्यायाम किंवा हलकी हालचाल.
शरीर सक्रिय ठेवणे हे आळसाला टाळते आणि मनाचे लक्ष जागृत ठेवते. ध्यान किंवा प्राणायाम मन शांत ठेवण्याची सवय जी मनाला वर्तमान क्षणावर केंद्रित करते, भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती मिटवते. सकारात्मक वातावरणात राहणे आळशी लोक किंवा नकारात्मक वातावरण टाळून प्रेरणादायी लोक आणि पुस्तकांशी संपर्क ठेवणे. प्रत्येक क्षणाचे मूल्य जाणणे वेळ वाया जाण्याची जाणीव ठेवणे आणि प्रत्येक मिनिटाचा उपयोग उपयुक्त कामात करणे. यशाची कल्पना मनात ठेवणे आपल्याला काय मिळवायचं आहे हे स्पष्टपणे मनात ठेवल्यास आळसाने मार्ग रोखला तरी प्रेरणा कायम राहते. आणि प्रेमळ भक्तांनो, अशा प्रकारे ही कथा इथे संपत आहे. आता आपण सर्वांच्या वतीने ईश्वराकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही ऐकू शकता किंवा माझ्या पाठी बोलू शकता किंवा मग टाईप देखील करू शकता. हे सर्वशक्तिमान सर्वज्ञ ईश्वरा, आम्ही तुझ्या चरणी आमचे मन, हृदय आणि आत्मा सादर करतो. तू जे जीवन आम्हाला दिले आहेस त्याचा योग्य उपयोग करण्याची शक्ती आम्हाला दे. आमच्या आयुष्यातील आळस, स्तुती आणि नादानपण दूर कर. आम्हाला प्रत्येक क्षण प्रयत्नशील, सक्रिय आणि जाणीवपूर्वक बनव. हे परमेश्वरा, आमच्या घरातील, कुटुंबातील आणि समाजातील संकटे दूर कर. गरिबी, दुःख, रोग आणि अडचणी दूर होऊ दे. आमच्या मेहनतीला यशस्वी मार्ग दाखव आणि आमच्या प्रयत्नांना फळ दे. आमच्या जीवनावर तुझ्या आशीर्वादाचे कवच स्थिर कर. तुझ्या सकारात्मक वातावरणात राहणे आळशी लोक किंवा नकारात्मक वातावरण टाळू प्रेरणादायी लोक आणि पुस्तकांशी संपर्क ठेवणे, प्रत्येक क्षणाचे मूल्य जाणणे, वेळ वाया जाण्याची जाणीव ठेवणे आणि प्रत्येक मिनिटाचा उपयोग उपयुक्त कामात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यशाची कल्पना मनात ठेवणे आपल्याला काय मिळवायचं आहे हे स्पष्टपणे मनात ठेवल्यास आळसाने मार्ग रोखला तरी प्रेरणा कायम राहते. प्रेमळ भक्तांनो, अशा प्रकारे ही कथा इथे संपत आहे. आता आपण सर्वांच्या वतीने ईश्वराकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही ऐकू शकता किंवा माझ्या पाठी बोलू शकता किंवा मग टाईप देखील करू शकता. हे सर्वशक्तिमान सर्वज्ञ ईश्वरा, आम्ही तुझ्या चरणी आमचे मन, हृदय आणि आत्मा सादर करतो. तू जे जीवन आम्हाला दिले आहेस त्याचा योग्य उपयोग करण्याची शक्ती आम्हाला दे. आमच्या आयुष्यातील आळस, स्तुती आणि नादानपणा दूर कर. आम्हाला प्रत्येक क्षण प्रयत्नशील, सक्रिय आणि जाणीवपूर्वक बनव. हे परमेश्वरा, आमच्या घरातील, कुटुंबातील आणि समाजातील संकटे दूर कर. गरिबी, दुःख, रोग आणि अडचणी दूर होऊ दे. आमच्या मेहनतीला यशस्वी मार्ग दाखव आणि आमच्या प्रयत्नांना फळ दे. आमच्या जीवनावर तुझ्या आशीर्वादाचे कवच स्थिर कर. तुझ्या कृपेने आम्हाला सुरक्षित, आत्मविश्वासी आणि शक्तिमान बनव. हे प्रेमळ ईश्वरा, आमच्या सर्वांच्या हृदयात प्रेम, सहानुभूती आणि दया जागृत कर. आम्हाला एकमेकांच्या सोबत सहकार्य करण्याची आणि चांगले काम करण्याची प्रेरणा दे. तुझ्या कृपेने आम्ही आळसावर विजय मिळवू, प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करू आणि जीवनातील प्रत्येक आव्हान धैर्याने पार करू. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणी विनंती करतो. आमच्या जीवनात तुझा प्रकाश, तुझे मार्गदर्शन आणि तुझा चमत्कारी आशीर्वाद कायम राहो. आम्हाला योग्य मार्ग दाखव, आम्हाला सशक्त बनव आणि आमच्या प्रत्येक दिवसाला तू अर्थपूर्ण बनव. ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे.